हॅलो एव्हरीवन, मी आज आपल्याला अकाउंटमधील लेसन नंबर 2 नॉट प्रॉफिट फॉर कन्सर्न ह्या लेसनमधील क्वेश्चन नंबर 7 टीच करणार आहे। तर आपण सगळ्यांनी लक्ष देऊन शिकून घ्यावा। क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे। आपण प्रथम सगळ्यात पहिली स्टेप आहे, आपल्याला क्वेश्चन रीड करायचा आहे। क्वेश्चन रीड केल्यानंतर ॲडजस्टमेंट रीड करायच्या। ॲडजस्टमेंट रीड केल्यानंतर ॲडजस्टमेंटचे स्टार करून घ्यायचे आणि नंतर पोस्टिंग करायचं आणि नंतर ॲडजस्टमेंट करायच्या, नंतर क्लोजिंग करायचं। अशा आपल्या या 5 स्टेप आहेत। तर पहिली स्टेप आहे क्वेश्चन रीड करणे। आपण पहिली स्टेप सुरू करूया। फ्रॉम द फॉलोइंग रिसीट अँड पेमेंट अकाउंट अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट। प्रिपेअर करायचं आहे म्हणजे बनवायचं आहे आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट। आणि आपल्याला बॅलन्स शीट बनवायची आहे त्याच तारखेची। आपल्याला गिवन इन्फॉर्मेशनमध्ये रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 हा दिलेला आहे। तर आपल्याला हा ओपनिंग बॅलन्स घ्यायचा नाही, कारण आपल्याला कॅपिटल फंड दिलेला आहे आणि आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट प्रिपेअर करायची नाही। जेव्हा आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट प्रिपेअर करावी लागते तेव्हा आपण ओपनिंग बॅलन्स शीट कशासाठी प्रिपेअर करतो, तर कॅपिटल फंड शोधण्यासाठी। बट कॅपिटल फंड ऑलरेडी दिलेला आहे म्हणून आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट प्रिपेअर करायची नाही। त्यामुळे हा ओपनिंग बॅलन्स येणार नाही। हा ओपनिंग बॅलन्स आहे कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँकचा। कॅश आहे किंवा बँक आहे, बट हा ओपनिंग बॅलन्स आहे, याचं पोस्टिंग होणार नाही, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर आहे सबस्क्रिप्शन हे आपले इन्कम आहे आणि त्याचं पोस्टिंग आपल्याला क्रॉस करायचं आहे। म्हणजे एक्सपेंडिचर आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट एक असा प्रिपेअर करायचा आहे। इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019। इथं एक्सपेंडिचर येणार आहे, इथं डेबिट क्रेडिट हे इन्कम हे तुम्हाला माहीत आहे हे ड्रॉ कसं करायचं असतं वगैरे। तर आपल्याला काय करायचं आहे, ह्याचं क्रॉस पोस्टिंग करायचं आहे। म्हणजे जे इकडं तुम्हाला रिसीट डेबिट साईडला जे दिसतंय त्याचं पोस्टिंग आपल्याला क्रेडिटला करायचं आहे आणि जे तुमच्या पेमेंटला म्हणजे क्रेडिट साईडला जे दिसतंय त्याचं पोस्टिंग डेबिटला करायचं आहे। म्हणजे क्रॉस पोस्टिंग होणार आहे। ह्या साईडचं पोस्टिंग इथं, ह्या साईडचं पोस्टिंग इथं। फक्त ह्याच्यामधली बॅलन्स शीटचे जे ॲटम आहे ते फक्त तुम्हाला शोधायचे आहेत। बॅलन्स शीटचे ॲटम वगळता किंवा ते स्किप करता बाकी सगळ्याचं पोस्टिंग इथं होणार आहे। ते पण कसं, तर क्रॉस पोस्टिंग होणार आहे। हे आहे लॉजिकने आपल्याला शिकायचं आहे, जास्त अवघडात शिरायचं नाही। खूप सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा हे सांगणार आहे। तर प्रथम आपण सबस्क्रिप्शन आहे त्याचं पोस्टिंग इन्कमला क्रॉस होणार आहे। असं डोनेशनचं पोस्टिंग इथं येणार आहे। इन्कमला डोनेशन म्हणजे आपल्याला किती पैसे देणगीच्या स्वरूपात मिळाले। सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणीच्या स्वरूपात किती पैसे मिळाले। एंट्रन्स फीज म्हणजे प्रवेश फीज आपल्याला किती मिळालेली आहे आणि व्याज किती मिळालेलं आहे, म्हणजे इंटरेस्ट किती रिसीव झालं आहे, त्याचं पोस्टिंग आपल्याला क्रॉस करायचं आहे। लक्षात घ्या, हे असं पोस्टिंग होणार आहे। सॅलरीज माहिती आहे तुम्हाला, सॅलरीचं पोस्टिंग इथं येईल। प्रिंटिंग अँड स्टेशनरी इथं, कमिशन इथं, रेंट इथं, असं इलेक्ट्रिसिटी चार्जेस इथं। आणि फर्निचर इज अ ॲसेट, ते कुठं होईल, तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला त्याचं पोस्टिंग होईल। आणि बॅलन्स सीडीचं पोस्टिंग म्हणजे कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक आहे, त्याचं पोस्टिंग आपल्या बॅलन्स शीटच्या ॲसेटला होईल। त्याच्यानंतर आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आउटस्टँडिंग मी तुम्हाला लॉजिकने शिकवते, खूप सोप्या पद्धतीनं शिकवते, लक्ष देऊन ऐका। तर जे पण आउटस्टँडिंग आहे ते आउटस्टँडिंग पर्टिक्युलर ॲटममध्ये, म्हणजे पर्टिक्युलर ॲटम इथं काय सांगितलं आहे, रेंट, तर रेंटमध्ये ॲड होईल। सेकंड इफेक्ट मी लॉजिकने शिकवणार आहे, फक्त रेंटला स्टार करा। आपण पहिलं स्टार करून घेऊ, सॉल्व करताना मी तुम्हाला लॉजिक सांगणार आहे, खूप सोप्या पद्धती सांगणार आहे। सबस्क्रिप्शन इन्क्लूड म्हटलेलं असेल तर नेहमी लक्षात ठेवा, इन्क्लूड म्हणजे कशात तरी ॲड झालेलं आहे। इन्क्लूड म्हटलं की लेसच करायचं आहे। कशातून, तर गिवन ज्याच्यामध्ये ॲड झालेलं आहे त्याच्यातून लेस करायचं। मग ॲड कशामध्ये झालं आहे, तर सबस्क्रिप्शनमध्ये ॲड झालेत। कशाचे ॲड झालेत, तर रिसिव्ड इन ॲडव्हान्सचे। सबस्क्रिप्शन मला ॲडव्हान्समध्ये मिळालं आहे आणि त्याचे पैसे ह्या सबस्क्रिप्शनमध्ये ॲड आहेत, म्हणून ह्याच्यातून मला लेस करायचं आहे, म्हणून मी ह्याला एक स्टार केलेला आहे।
त्याच्यानंतर दुसरं ॲडजस्टमेंट आहे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. करंट इयरचं सबस्क्रिप्शन आहे म्हणून मी दुसरा स्टार ह्याला केला. करंट इयरचं सबस्क्रिप्शन नेहमी ॲडच होणार आहे, ओनली करंट इयर. फक्त करंट इयरचं सबस्क्रिप्शन म्हणजे जे पण करंट इयरचं आउटस्टँडिंग असेल ते पर्टिक्युलर आयटममध्ये ॲड होईल. सेकंड इफेक्ट त्याचा सरळ होतो, सरळ म्हणजे बॅलन्स शीटला होतो. तो कसा होईल ते सॉल्व करताना मी सांगते, लर्न करायची गरज नाही म्हणून मी सबस्क्रिप्शनला 2 स्टार केलेत. त्याच्यानंतर लिहिले डेप्रिसिएट फर्निचर. फर्निचर आहे, फर्निचर ही ॲसेट आहे, त्याची काय झालेलं आहे, डेप्रिसिएट झालेलं आहे म्हणजे कमी झालेलं आहे फर्निचर, म्हणजे तुमच्या फर्निचरची व्हॅल्यू कमी झाली म्हणून फर्निचरमधून लेस होणार आहे. सेकंड इफेक्ट पण मी तुम्हाला सांगणार आहे. लेस का केलं, कारण त्याची व्हॅल्यू कमी झाली. फर्निचर होतं 8000 आणि ते 8%नी कमी झालं म्हणजे आपल्याकडे आता 8000चं फर्निचर नसणार आहे म्हणून आपण त्याच्यातून लेस करणार आहोत. नंतर सांगितलं 4 नंबरचे ॲडजस्टमेंट आहे 50% एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज. कॅपिटलाइज झालं म्हणजे काय, तर 50% जी एंट्रन्स फीज आहे ह्या एंट्रन्स फीजमधून 50% अमाऊंट आपल्याला कॅपिटलला ट्रान्सफर करायची आहे. म्हणजे एंट्रन्स फीजमधून पैसे काढून घ्यायचे आहेत आणि कॅपिटलमध्ये टाकायचे आहेत, म्हणजे कॅपिटलला ट्रान्सफर करायचे आहेत, म्हणजे कॅपिटलमध्ये ॲड होतील. त्याच्यानंतर लिहिलं आहे कॅपिटल फंड. कॅपिटल फंड ही लायबिलिटी आहे म्हणून मी इथं त्याला यल लिहिलेलं आहे, हे लायबिलिटीला पोस्ट होईल. तर आता आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर मी आखून घेतलेला आहे. तशीच मी आता बॅलन्स शीट एक आखून घेते, कशी प्रिपेअर करायची आहे ती. बॅलन्स शीट पेजला बरोबर मध्ये फोल्ड करायचं आहे आणि असं बरोबर पेजमध्ये फोल्ड करून घ्यायचं. त्याचे 2 भाग होतात. मग काय करायचं आहे, पहिलं नेम द्यायचं आहे, त्याच्यानंतर मधून एक लाईन स्किप करायची आहे. त्याच्यानंतर इथं इनर एक कॉलम असतो, दुसरा आउटर कॉलम, इनर आउटर असे 2 कॉलम आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत. ह्या साईडला पण 2 कॉलम आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत, इनर आउटर. अमाऊंटला थोडीशी जागा व्यवस्थित सोडा, जास्त छोटी पण करू नका, जास्त मोठी पण करू नका. इथं असते लायबिलिटी साईड्स, लायबिलिटीज. इथं आहे अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज, ॲसेट्स, अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज. ह्याला आपण डेबिट क्रेडिट लिहित नाही, कारण बॅलन्स शीट हे स्टेटमेंट आहे आणि हे तुम्हाला फिलअप्सला विचारलं जाईल. बॅलन्स शीट इज अ डॅश डॅश, बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट विचारला तर तो वेगळा असतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे, फिलअप्सला विचारतात. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. तर तुम्हाला ते विचारलं फिलअप्सला तर तुम्ही सांगायचं आहे. आपण हे सर्वप्रथम ड्रॉ करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याचं पोस्टिंग करणार आहोत. पोस्टिंग करणं पण मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं सांगते, तुम्ही फक्त काळजीपूर्वक बघा. काय सांगितलं आहे बघा, की मी काय सांगितलं तुम्हाला, की पोस्टिंग क्रॉस होणार आहे म्हणजे कुठं, तर इथं तुम्हाला डेबिट साईडला दिलं आहे, तर हे सगळं रिसीट आहे. रिसीट म्हणजे इन्कम आहे माझे मिळाले, ते माझं इन्कम साईडला पोस्ट होणार आहे. म्हणजे इथं काय होणार आहे, तर क्रॉस पोस्टिंग होणार आहे, हे लक्षात घ्या. क्रॉस म्हणजे इथं पोस्ट होणार आहे आणि ही साईड आहे ती क्रेडिट साईड आहे. इथं ह्या क्रेडिट साईडचं पोस्टिंग तुमच्या डेबिट साईडला होणार आहे, म्हणजे क्रॉस पोस्टिंग होणार आहे. आणि फर्निचर आणि बॅलन्स म्हणजे कॅश बॅलन्स हे 2च आयटम फक्त ॲसेटला जाणार आहेत आणि ह्याचं पोस्टिंग होणार नाही, कारण आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट प्रिपेअर करायची नाही, कारण आपल्याला कॅपिटल फंड दिलेला आहे म्हणून. तर आता आपण सर्वप्रथम पोस्टिंगला सुरुवात करूया. क्रॉस पोस्टिंग होणार आहे, तर खूप सोप्या पद्धतीनं आपण करायचं आहे. तर बघा, आपण इथं ह्या साईडनं पोस्टिंग करायला सुरुवात करू. सॅलरी दिली, ज्याला स्टार केलं आहे ते अमाऊंट इनरला ठेवायचे आहे, बाकीच्या अमाऊंट आपल्याला आउटरला बाहेर काढायचे आहेत. तर मी पहिलं इथं लिहिणार आहे 2 सॅलरीज. तिकडं बाय होतं, इथं माझं येणार आहे 2 सॅलरीज. 2 सॅलरीज अमाऊंट आहे 4000 रुपीज आउटर कॉलममध्ये, कारण ह्याला स्टार नाही. त्याच्यानंतर आहे 2 प्रिंटिंग अँड स्टेशनरी. अमाऊंट आहे 1000, ती पण आउटर कॉलममध्ये येईल बिकॉज ह्याला स्टार नाही. नंतर आहे कमिशन. कमिशनची अमाऊंट आहे 500,
ती पण आउटर कॉलममध्ये फर्स्ट होईल. त्याच्यानंतर आहे रेंट. रेंटला स्टार आहे. रेंटची अमाऊंट आहे 2000, इनर कॉलममध्ये येईल. त्याच्यानंतर मी एक लाईन स्किप करणार आहे, त्याला डॉट देऊन ठेवते म्हणजे माझ्या लक्षात राहील की बाबा याला एक ॲडजस्टमेंट आहे. आणि एक ॲडजस्टमेंट असेल तर एकच लाईन स्किप करायची आहे, 2 ॲडजस्टमेंट असतील तर 3 लाईन स्किप करायच्या आहेत. नंतर आहे इलेक्ट्रिक चार्जेस. इलेक्ट्रिक चार्जेसची अमाऊंट आहे 1500. मी आउटर कॉलममध्ये लिहिणार आहे. आणि त्याच्यानंतर फर्निचर ही माझी ॲसेट आहे म्हणून ॲसेटला लिहिणार आहे फर्निचरला 2 बाय येणार नाही कारण ही स्टेटमेंट आहे, बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट म्हणून. आणि फर्निचरला स्टार आहे म्हणून मी त्याची अमाऊंट इनर कॉलममध्ये लिहिणार आहे, त्याच्याखाली एक लाईन स्किप करणार आहे. त्याच्यानंतर लिहिणार आहे कॅश ॲट बँक, म्हणजे बॅलन्स आहे तो, शेवटचा अमाऊंट आहे कॅश बॅलन्स, तर तो 1000 आहे, आउटर कॉलममध्ये येईल. अमाऊंट पण लिहिताना व्यवस्थित लिहायचे आहेत. त्याची प्लेस व्हॅल्यू चेंज करायची नाही, एकाखाली एक अमाऊंट लिहायचे आहेत. मी तुम्हाला खूप लॉजिकनी कसा क्लोज करायचा, तुमचा वेळ कसा वाचेल हे पण सांगणार आहे, तर काळजीपूर्वक बघा. खूप सुंदर शिकवणार आहे आणि खूप लॉजिक आहे ह्याच्यामध्ये, तुमचा खूप वेळ वाचणार आहे. तर आता हे डेबिट साईडला दिलं, याचं पोस्टिंग क्रेडिट साईडला होणार आहे. या बॅलन्सचं पोस्टिंग होणार नाही. सबस्क्रिप्शन तुमच्या इन्कमला येईल. ह्या साईडला आपण बाय लिहितो, बाय सबस्क्रिप्शन, बाय सबस्क्रिप्शनची अमाऊंट आहे 5000, इनर कॉलममध्ये येतील. आणि त्याला 2 ॲडजस्टमेंट आहेत म्हणजे मी 3 लाईन स्किप करणार आहे, मी याला 2 स्टार केलेत. त्याच्यानंतर येईल बाय डोनेशन. रेव्हेन्यू लिहिलं तर इथं येतं आणि कॅपिटलाइज लिहिलं किंवा कॅपिटल लिहिलं तर ते लायबिलिटीला येतं, हे लक्षात ठेवा. इथं येणार आहे डोनेशन्सची अमाऊंट आहे 5000 आउटर कॉलममध्ये, कारण ह्याला ॲडजस्टमेंट नाही, स्टार नाही. त्याच्यानंतर आहे बाय एंट्रन्स फीज. एंट्रन्स फीची अमाऊंट आहे 4000, त्याला एक स्टार आहे म्हणून मी अमाऊंट ते इनरला लिहिणार आहे, त्याच्याखाली एक डॉट ठेवते म्हणजे माझ्या लक्षात राहील की एक ॲडजस्टमेंट आहे म्हणून एक स्टार, एक लाईन सोडली. त्याच्यानंतर बाय इंटरेस्ट आउटर कॉलममध्ये येईल 1000 रुपीज. बघा बरं किती पोस्टिंग सोपं होतं, फक्त क्रॉस केलं मी आणि ज्याला ॲडजस्टमेंट आहे ते इनरमध्ये लिहिले आणि त्याच्याखाली लाईन सोडल्या, स्किप केल्या, एवढंच केलं. किती सोपं आहे. प्रत्येक पोस्टिंगला ह्या प्रत्येक जे आउटर कॉलममध्ये आलेले आहेत किंवा इनरला ॲडजस्टमेंट होऊन ह्याची व्हॅल्यू वाढेल, बट प्रत्येक ह्याला तुम्हाला अर्धा मार्क्स मिळणार आहे बोर्ड एक्झाममध्ये, ह्याला अर्धा मार्क्स मिळणार आहे, कमिशनला अर्धा मार्क्स मिळणार आहे, इलेक्ट्रिक चार्जेसला अर्धा मार्क्स मिळणार आहे, इंटरेस्टला अर्धा मार्क्स मिळणार आहे, डोनेशनला अर्धा मार्क्स मिळणार आहे आणि हे ॲडजस्टमेंट कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला अजून मार्क्स मिळणार आहेत. म्हणजे नुसतं पोस्टिंग बघून करायचं आहे, क्रॉस पोस्टिंग करायचं आहे, बाकी काही करायचं नाही आहे आणि ते इझी तुम्हाला जमेल. तुमचा पहिला लेसन झालेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला इन्कम एक्सपेन्सेस अँड इन्कम माहीत आहे, तेच इथं पण आहे. हा लेसन पहिल्या लेसनशी सेमच आहे, फक्त सबस्क्रिप्शनची ॲडजस्टमेंट आली की हा लेसन तुम्हाला येणार आहे. फक्त सबस्क्रिप्शनवर चांगलं लक्ष देऊन बघा, खूप चांगल्या पद्धतीनं त्याला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि मी तुम्हाला लॉजिकनीच सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला इझी येईल याची मला खात्री आहे. पहिले आता आपलं पोस्टिंग झालेलं आहे सगळ्याचं, ह्यातला एकही आयटम आपण स्किप नाही केला, फक्त बॅलन्स नाही घेतला. त्याचं कारण असं होतं की ओपनिंग बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करायची नव्हती आणि कॅपिटल फंड ऑलरेडी दिलेला होता म्हणून आपण ह्या बॅलन्सचं पोस्टिंग केलेलं नाही. तर पहिली ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग रेंट ऑज ₹200. तुम्हाला लॉजिक सांगते, काय लक्षात ठेवायचं बघा, सिम्पल मेथड, खूप सिम्पल. तर इथं आउटस्टँडिंग आहे, करंट इयरचं आउटस्टँडिंग असेल तर इथं ॲडच होणार आहे, अदरवाईज लेस होईल. बट आता करंट इयरचं आउटस्टँडिंग नेहमी ॲडच होतं आणि पर्टिक्युलर ॲटमचं नाव दिलेलं आहे रेंट, म्हणून मी रेंटमध्ये इथं आउटस्टँडिंग ॲड करणार आहे. इथं म्हणायचं आहे आउटस्टँडिंग रेंट.
आउटस्टँडिंग OS मी टाकला O/S आउटस्टँडिंग रेंट आहे किती आहे तर 200 रुपीज आहे. 200 रुपीज मी ह्याच्यामध्ये ॲड केले. याच्याखाली एक लाईन मारायची आहे आणि अमाऊंट बाहेर काढायची. 2200 ॲड करून आले 2200. ह्याचा सेकंड इफेक्ट बघा, लॉजिक सांगते, लक्ष द्या. लॉजिकने हे कुठं पोस्ट होतं तर ह्याचा सेकंड इफेक्ट सरळ होतो. म्हणजे जर बॅलन्स शीटलाच होतो, बट सरळ म्हणजे कुठं तुम्हाला हे कन्फ्यूज होतं की ह्या साईडला करू का इकडं, ह्या साईडला करू. तर लक्षात ठेवायचं आउटस्टँडिंगचा इफेक्ट सरळ होतो. म्हणजे कुठं तर लायबिलिटीजला होईल. जर मी ह्याच्या खाली अशी एक बॅलन्स शीट प्रिपेअर केली तर ह्याचा इफेक्ट कुठं होईल तर लायबिलिटीला होईल. म्हणजे आउटस्टँडिंगचा इफेक्ट सरळ होतो. जर समजा आउटस्टँडिंग ह्या साईडला असेल तर ह्याचा इफेक्ट ॲसेटला होईल. म्हणजे तुमचं हे कन्फ्युजन जाईल की कोणत्या साईडला पोस्ट करू. तर लक्षात ठेवायचं आहे ते इथं येणार आहे. मी अगोदर थोडंसं आउटस्टँडिंग कॅपिटल फंड मी अगोदर लिहून घेते, कारण सगळ्यात पहिला आपला कॅपिटल फंड असतो म्हणून. आणि कॅपिटल फंडाची अमाऊंट आपल्याला 3000 रुपये खाली दिलेले आहेत. कॅपिटल फंड नेहमीच इनर कॉलममध्ये लिहायचा, कधीच त्याला बाहेर काढायचा नाही, म्हणजे तो क्लोज करताना बाहेर होईल. आता आपल्याला ह्याच्या खाली 2-3 लाईन स्किप करायच्या आहेत. अंदाजे 2-3 लाईन सोडून द्या. म्हणजे कॅपिटलला आज एक ॲडजस्टमेंट आहे, एंट्रन्स फीज टू बी कॅपिटलाइज म्हणून. ह्या कॅपिटलमध्ये एंट्रन्स फीज एक ॲड होणार आहे, सरप्लस एक ॲड होणार आहे. म्हणजे इथं तुम्ही 2-3 लाईन सोडल्या तरी चालेल. त्याच्यानंतर मी इथं लिहिणार आहे आउटस्टँडिंग रेंट. आउटस्टँडिंग रेंट अमाऊंट ही ॲडजस्टमेंटमधली लिहायची आहे 200 आउटर कॉलममध्ये. आता बघा मी काय केलं, आउटस्टँडिंग रेंट कुठं होतं, इथं होतं. आउटस्टँडिंग हे होतं, ही अमाऊंट मी सरळ पोस्ट केली म्हणजे लायबिलिटीला केली. हे झालं लॉजिक. तुम्हाला आउटस्टँडिंगचे ॲडजस्टमेंट लर्न करण्याची गरज नाही. तर नेक्स्ट एका ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. एक झाला इथं आणि एक झाला लायबिलिटीला इथं. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे सबस्क्रिप्शन इन्क्लूड ₹1000 ॲज सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. हे नीट लक्षात देऊन बघा, कारण हे जर आलं सबस्क्रिप्शन आलं तर हा लेसन तुम्हाला येणार आहे. तर सबस्क्रिप्शनमध्ये इन्क्लूड झालं आहे, मी तुम्हालाही सांगितलं. इन्क्लूड हा वर्ड आला की लेसच करायचा आहे, म्हणून मी इथून लेस करणार आहे. कशाचे इन्क्लूड झालेत तर रिसिव्ड इन ॲडव्हान्स. रिसिव्ड इन ॲडव्हान्स, ॲडव्हान्सचे पैसे इन्क्लूड झालेत. किती झालेत तर 1000 रुपीज झालेले आहेत. आता मी लेस करते, लेस करून खाली घेणार आहे, अमाऊंट आली 4000. मी इनरलाच का ठेवलं कारण सबस्क्रिप्शनला 2 स्टार आहेत. मी पहिला 1 स्टार सॉल्व करते, नंतर अजून पुढे ॲडजस्टमेंट आहे. तर आता हे लक्षात घ्या, रिसिव्ड इन ॲडव्हान्स थोडंसं समजून सांगते. रिसिव्ड इन ॲडव्हान्स याचा अर्थ तुम्ही मला असं समजा की तुम्ही माझ्याकडं क्लासला येता आणि तुम्ही 11वीला पण माझ्याकडेच होता क्लासला. आता तुम्ही 12वीला आलेला आहात, 12th स्टँडर्डला असतानासुद्धा माझ्याकडेच क्लासला येता आणि FYची पण सीट तुम्ही आत्ता बुक करून ठेवली. म्हणजे हे रिसिव्ड आहे इन ॲडव्हान्स, म्हणजे तुम्ही मला FYचे 1000 रुपीज ॲडव्हान्समध्ये दिलेत. ॲडव्हान्स दिला आहे, कधीचा दिला आहे FYचा दिला आहे. आत्ता तुम्ही कोणत्या स्टँडर्डमध्ये आहात, तुम्ही 12th स्टँडर्डमध्ये आहात. म्हणजे 12वीमध्ये असताना तुम्ही मला FYची फी ॲडव्हान्समध्ये दिली. मग समजा जर तुम्ही माझ्याकडे नेक्स्ट इयरला क्लासला आला नाही तर माझ्या दृष्टीने ती फी काय असेल तर ती माझ्या दृष्टीनं ते तुमचे 1000 रुपये देणं असेल, लायबिलिटीला येईल. काय येईल लायबिलिटीला सेकंड इफेक्ट. आणि नेहमी लक्षात ठेवा, जे लेस होतं ना त्याचा इफेक्ट क्रॉसच होतो, त्यामुळं लक्षात ठेवायला पण सोपं आहे. इथं लेस झालेला आहे त्याचं इफेक्ट इथं येणार आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवताना अजून दुसऱ्या मेथडने पण तुम्ही ठेवू शकता. म्हणजे मला तुम्ही FYची फी दिलेली आहे 1000, आत्ता दिली, 12वीत असतानाच तुम्ही 1000 रुपये दिलेत, पण कधीचे दिलेत नेक्स्ट इयरचे दिलेत. जर समजा तुम्ही नेक्स्ट इयरला माझ्याकडे आला नाही तर मला ती तुमची फीज रिटर्न करावी लागेल. म्हणजे माझ्या दृष्टीनं काय आहे ती लायबिलिटी आहे. म्हणून मी इथं लिहीन रिसिव्ड सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. अमाऊंट आहे 1000 आउटर कॉलममध्ये. लक्षात ठेवा, रिसिव्ड इन ॲडव्हान्स याचा अर्थ तुम्ही नेक्स्ट इयरचे पैसे आत्ताच ॲडव्हान्समध्ये दिलेले आहेत. आत्ता मला मिळालेत, पण मी इथे इन्कमला मग मिळालेत म्हणून ॲड का नाही केलं, कारण मला इन्कमला फक्त करंट इयरचे इन्कम पाहिजे. फक्त 12वीच्या विद्यार्थ्यांनी दिलेली
दिलेलं सबस्क्रिप्शन किंवा आपण ह्याला वर्गणी असं समजू की 12वीच्या विद्यार्थ्यांनी मला जे वर्गणी दिलेली आहे तेच माझ्या आउटर कॉलममध्ये यायला पाहिजेत. मला हे टोटल 5,000 रुपये मिळालेत. म्हणजे 5,000 मला कशाचे मिळालेत? 5,000 ह्या वर्षीचे पण मिळालेत आणि नेक्स्ट इयरचे पण मिळालेत. असे मिळून मला 5,000 मिळाले. पण मला फक्त करंट इयरचे पाहिजेत म्हणून मी ह्याच्यातून हे लेस केलं आहे. का लेस केलं आहे बघा, कारण हे करंट इयरचे आहेत का 1,000? नाही. तर करंट इयरचे किती आहेत? तर 4,000, 4,000, ओन्ली 4,000 हे माझं करंट इयरचं सबस्क्रिप्शन आहे. म्हणून माझ्या ह्या 5,000मधून 1,000 रुपीज लेस होऊन खाली 4,000 रुपये आलेत. कारण लक्षात ठेवा, कारण आहे की हे माझे ह्या वर्षाचं इन्कम नाही. मला इन्कमला फक्त 12वीच्या क्लासमधून किती फी मिळालेली आहे ते इथं यायला पाहिजे. म्हणून मी ह्याच्यातून लेस केलं, कारण हे 12वीची फी नाही आहे. फॉर एक्झाम्पल ती FYची आहे. मी हे एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी. ह्याचा सेकंड इफेक्ट आपण लायबिलिटीला केला, कारण जर तुम्ही माझ्याकडं नेक्स्ट इयरला क्लासला आला नाही तर हे माझ्या दृष्टीनं देणं आहे म्हणून लायबिलिटीला फर्स्ट केलं. पहिली ॲडजस्टमेंट, दुसऱ्या ॲडजस्टमेंटमधली अर्धी ॲडजस्टमेंट झाली. अजून अर्ध्या ॲडजस्टमेंट पुढं आहे. अँड लिहिलं आहे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर ऑज ₹500. मी तुम्हाला सांगितलं करंट इयरचं आउटस्टँडिंग नेहमी ॲडच होतं. मग सबस्क्रिप्शन कुठं तुम्ही पोस्ट केलं आहे तर इथं पोस्ट केलं आहे, तर करंट इयरचं आउटस्टँडिंग ॲडच होणार आहे, जसं आपण रेंटमध्ये केलं होतं तसं. म्हणजे करंट इयर, ओन्ली करंट इयरचं आउटस्टँडिंग ॲड होतं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. किती अमाऊंट आहे तर ओन्ली 500 रुपीज. म्हणजे माझे 500 रुपये 500 रुपीज कोणीतरी अजून दिलेले नाहीत. पण ह्या वर्षीची फी आहे. 12वीची फी किती आहे टोटल? तर माझी बघा ह्या वर्षी आत्ता मला मिळालेत किती रोख मिळाले? मला 4,000 रुपये, 4,000 रुपीज रोख मिळाले आणि 500 रुपीज अजून मिळायचे आहेत. म्हणजे माझा एक कोणता तरी स्टुडंट आहे, त्यानं मला अजून 500 रुपये दिलेले नाहीत, 500 रुपीज दिलेले नाहीत. पण मला तो देणार आहे म्हणून ह्याचा सेकंड इफेक्ट मी ॲसेटला करणार आहे. पहिले मी ह्याला बाहेर काढते. ॲड करून 2 ॲडजस्टमेंट होत्या, मी 2 स्टार केलेले होते. मी आता ही अमाऊंट बाहेर काढते. 4,500 ॲड केलेलं आहे, कारण मला 4,000 रुपये रोख मिळालेत, 500 रुपये मिळायचे आहेत. म्हणजे माझी ह्या वर्षीची 12वीची फी किती आहे तर 4,500 रुपये एवढे मला टोटल मिळायला पाहिजेत. हे माझं एवढं इन्कम आहे. पण त्यातले मिळालेत किती? 4,000 रुपये मिळालेत. आणि जे 500 रुपीज मिळाले नाहीत म्हणजे मला मिळणार आहेत म्हणून मी ॲसेटला पोस्ट करणार आहे. किंवा अजून एक दुसरं लॉजिक आहे, ॲड आउटस्टँडिंग करंट इयरचं आउटस्टँडिंग ॲड करतो आणि त्याचा सेकंड इफेक्ट सरळ करतो. सरळ म्हणजे कुठं? तर बॅलन्स शीटच्या ॲसेटला. तुम्हाला लक्षात नाही राहिलं तर लक्षात ठेवायचं. करंट इयरचे आउटस्टँडिंग नेहमी पर्टिक्युलर ॲटममध्ये म्हणजे सबस्क्रिप्शनमध्ये ॲड करायचे आहेत आणि सेकंड इफेक्ट सरळ म्हणजे बॅलन्स शीटच्या ॲसेटला. मग मी इथं लिहिणार आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती आहे तर 500 रुपीज आहेत, ते मी इथं पोस्ट केले. लक्षात ठेवा सरळ इफेक्ट करायचा आहे. आउटस्टँडिंगचा इफेक्ट सरळ होतो. ह्या साईडला आउटस्टँडिंग असेल तर इथं, ह्या साईडला असेल तर इथं. झालं, लॉजिक आहे, सिम्पल. ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट झालेले आहेत. नेक्स्ट ॲडजस्टमेंट सांगितली डेप्रिसिएट फर्निचर ॲट द रेट ऑफ 8% पर ॲनम. डेप्रिसिएट फर्निचर याचा अर्थ आहे डेप्रिसिएट झालं म्हणजे त्या ॲसेटची व्हॅल्यू कमी झाली. आपण ऑलरेडी पोस्टिंग केलेलं आहे फर्निचरचं इथं. तर ह्या 8,000वर 8% काय झालेलं आहे? फर्निचर डेप्रिसिएट झालं आहे. म्हणून डेप्रिसिएशन आपण नेहमी लेस करतो, कारण व्हॅल्यू कमी झाली म्हणून लेस 8% डेप्रिसिएशन. 8% कसे काढायचे ते पण इथं दाखवते. इथं वर्किंग नोट करू आपण. वर्किंग नोट्स 8,000वर अमाऊंट किती होती? 8,000. 8,000वर 8% म्हणजे 8,000 इंटू 8%. 8%चा मिनिंग आहे 8% म्हणजे पर्सेंट, म्हणजे ह्या पर्सेंट साईनचा अर्थ आहे डिवाइड बाय 100. 8/100. ह्या 2 झिरोला 2 झिरो गेले. 8 8 जा 64 आणि हा एक राहिलेला झिरो मी याच्यावर
मांडणार आहे. म्हणजे किती आली अमाऊंट तर 640. आता लक्ष देऊन बघा, मी तुम्हाला मायनस करण्याचे पण लॉजिक शिकवते. कसं मायनस करायचं तर डेप्रिसिएशन कळलं आपल्याला 640 होतं. आता आपल्याला काय करायचं आहे 8000मधून लेस करायचं आहे. थोडंसं लक्ष देऊन बघा, 8000मधून लेस करायचं आहे. 8000 कसं लेस करायचं नीट बघा. आता मी काय करणार आहे, ह्या झिरोमधून झिरो गेला 0, ह्या झिरोमधून मला 6 घालवायचे आहेत. म्हणजे मी काय करणार आहे, इथला कुठला तरी एक नंबर आहे ह्याच्यामध्ये ॲड करणार, म्हणजे मला 0 मिळणार आहे. म्हणजे मी असं केलं, ह्या 6मध्ये 4 ॲड केले तर 10 झाले. 10चा हा 0 आला, कॅरी झाला 1 कॅरी झाला तो मी इथं पुट करणार आहे. 6 + 1 किती झाला 7. 7मध्ये किती ॲड केल्यानंतर 0 येणार आहे तर 7, 8, 9, 10, 3 मी ॲड केले. बघा किती झालं 6, 7, 7 + 3 10, 10चा 0 कॅरी झाला 1, 8मधून 1 गेला 7. म्हणजे ही एक लॉजिक मेथड आहे. तुम्ही दररोज जर फॉलो केलं मला किंवा माझा व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला ही लक्षात येईल. मायनस करणं पण खूप सोपं असतं आणि एकदम परफेक्ट येतं ॲन्सर, बिलकुल चुकत नाही. तर डेप्रिशिएशनचा सेकंड इफेक्ट तुम्हाला अजून एक लॉजिक सांगितलं, लेस केलं की क्रॉस होतो इफेक्ट. म्हणजे इथं तुम्ही लेस केलं आहे तर त्याचा इफेक्ट क्रॉस होणार आहे. म्हणजे कुठं होईल बघा बरं, ह्याचा इफेक्ट कुठं होईल, इथून तुम्ही लेस केलं ह्याचा इफेक्ट इथं होईल. हे लॉजिक आहे. बट इथं काय झालं, कारण ते आपला लॉस आहे. डेबिटला काय असतात तर एक्सपेंडिचर अँड लॉसेस. लॉस झाला, एवढ्याने आपली संपत्ती कमी झाली. म्हणजे आता 8000चं फर्निचर होतं, आता कितीचं राहिलं तुमच्याकडं तर 7360 एवढीच तुमच्याकडं प्रॉपर्टी आहे फर्निचरची. मग आता काय करायचं आहे, हा तुमचा लॉस आहे. लॉस आहे म्हणून पण इथं येणार आहे आणि लेस झालं म्हणून क्रॉस पोस्टिंग होतं. लेस झालं की क्रॉस पोस्टिंग, ॲड झालं की सरळ पोस्टिंग. तर मग ह्याचा पोस्टिंग क्रॉस होणार आहे एक्सपेंडिचरला. मग इथं लिहायचं आहे डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. अमाऊंट आहे 640. पुट केले मी तर झालं. ही एक ॲडजस्टमेंट झाली. त्याच्यानंतर आहे 2 इफेक्ट झाले. 50% एंट्रन्स फीज शूड बी कॅपिटलाइज. एंट्रन्स फीजला मी इथं स्टार केलेला आहे. आपण पोस्टिंग एंट्रन्स फीजचं केलेलं आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचरला एंट्रन्स फीज आहे. तर आपल्याकडे एंट्रन्स फीज किती होती 4000 होती. एंट्रन्स फीज आपल्याला लेस करायची आहे. म्हणजे ह्यातले पैसे काढायचे आहेत आणि कॅपिटलमध्ये टाकायचे आहेत. ह्या अकाउंटवरून काढायचे, त्या अकाउंटला टाकायचे. म्हणून इथून लेस होणार आहे, कारण इथून पैसे आपण काढणार आहे. किती काढणार आहे तर 50% कॅपिटलाइज करणार आहे. कॅपिटलाइज 50%. आता हे पण मी वर्किंगमध्ये दाखवते तुम्हाला 50% कसं काढायचं. तर अमाऊंट किती होती 4000 रुपये होती. 4000 4000वर 50%, 50/100. ह्या झिरोला हा झिरो कट झाला, ह्या झिरोला हा झिरो कट झाला. 4 5 20, 120, 120 हे झालं आपलं कॅपिटलाइजची व्हॅल्यू 2000 रुपये, 2000 रुपीज. तर मग इथून काय करायचे आहे लेस करायचे आहे. 2000 रुपीज लेस केले आणि बाहेर आले 2000 रुपीज. आता लक्षात घ्या, ह्या ज्या इनरच्या अमाऊंट आहे ह्याचा सेकंड इफेक्ट होणार आहे. आणि मी तुम्हाला लॉजिक सांगितलं आहे, लेस केलं की त्याचा इफेक्ट क्रॉस होतो. मग लेस केलं आहे आणि ते इथं येईल, क्रॉस होईल म्हणजे इथं लायबिलिटीच्या ह्याच्यामध्ये येईल, लायबिलिटी साईडला येईल. बट काय होईल, इथून अमाऊंट आपण काढली आणि ह्याच्यामध्ये टाकली, म्हणजे इथून गेले पैसे आणि इथं आले पैसे म्हणून इथं ॲड होणार आहे. इथं लिहायचं ॲड एंट्रन्स फीज. किती ॲड झाले तर 2000 रुपीज ॲड झाले. ॲड करून इनरला ठेवायचं आहे. टोटल झाली 5000 रुपीज. 2 इफेक्ट झाले. कसे झाले बघा, किती लॉजिक आहे की इथून लेस झाले आणि इकडं ॲड झाले आणि क्रॉस पोस्टिंग. लेसचं पोस्टिंग क्रॉस होतं आणि आउटस्टँडिंगचं पोस्टिंग सरळ होतं. म्हणजे जे पण तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, इथं ॲड केलं की इकडं ॲड केलं तर सरळ येणार आहे आणि लेस केलं की क्रॉस येणार आहे इन्कम अँड एक्सपेंडिचरला. मला वाटतं आपल्या ॲडजस्टमेंट झाल्या, संपल्या. आता आपल्याला क्लोज करायचं आहे. क्लोज कसं करायचं ते पण मी शिकवते तुम्हाला. लक्ष देऊन बघा, खूप सोपी मेथड शिकवणार आहे की जे आत्तापर्यंत तुम्हाला कुणी शिकवलेलं नसेल आणि तुम्ही कोणत्याही व्हिडिओवर पाहिलं नसेल असं मी लॉजिक आपल्याला देणार आहे. आणि ह्याच्यामुळे तुमचा खूप वेळ सेव्ह होणार आहे, टायमिंग सेव्ह होणार आहे. खूप लवकर तुमचा पेपर कंप्लीट होणार आहे. तर मी काय करते, दोन्ही साईडची टोटल मी करणार आहे इथं.
तर दोन्ही साईडला मी असं ह्याला आपण क्लोजिंग म्हणतो. अकाउंट मी आता क्लोज करते. क्लोज करताना आपण थोडंसं इमेजिन करायचं की कोणत्या साईडची टोटल जास्त असू शकते. ही डेबिट साईड आहे आणि क्रेडिट साईड आहे. तर इथं मी अंदाजे बघते 4 + 5 9 10 11 12 12,500 आहे जवळजवळ इकडची अमाऊंट. इकडची किती आहे बघा, 4 आणि 1 5 आणि 2 7 आणि 1 8 8 9,000च्या आसपास 9-10च्या आसपास आहे इकडची अमाऊंट. म्हणजे माझ्या हे लक्षात आलं की ह्या साईडची टोटल माझी नक्कीच जास्त येणार आहे, कारण ह्या अमाऊंट जास्त आहेत. कम्पेअर करून बघायचं, अंदाजे बघायचं. मला कळलं की ह्या साईडची टोटल जास्त आहे. मी ह्या साईडची टोटल करते बघा. पहिले 2 झिरो घेतले बघा. टोटल पण कशी करायची, आणि हे होतं 500 असं आलं 500. 5 आणि 4 9 9 2 11 आणि 1 12 म्हणजे 12,500 रुपीज. कॉमा द्यायचा, एकाखाली एक युनिट लिहिलं तर मग ते आपल्याला ॲड करणं इझी जातं. इथं हीच अमाऊंट आपल्याला इथं पुट करायची आहे 12,500 रुपीज. आणि जो डिफरन्स येणार आहे त्याला मी नाव देणार आहे सरप्लस. तर ही आपल्याला अमाऊंट डिफरन्सनी काढायची आहे, म्हणून मी याला स्टार केला. तुम्ही याला असं पण म्हणू शकता एक्सिस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे, नाही लिहिलं तरी चालेल, सरप्लस लिहा. आता आपल्याला इथली अमाऊंट शोधायची आहे. मला इथे एक फिगर मिळणार आहे. आपण कसं करतो बघा, ॲड करताना ह्याच्यामध्ये हा नंबर ॲड करतो, ह्याच्यामध्ये हा नंबर ॲड करतो आणि मग टोटल येते. तसंच मी इथं एक नंबर येणार आहे, त्याला मी ॲड करणार आहे. कसं ॲड करणार आहे बघा, ह्याच्यामध्ये ही बाजू कमी आहे, ह्या साईडची टोटल कमी आहे, म्हणजे कमी आहेत हे पैसे. ह्या पैशामध्ये कितीतरी पैसे मी टाकल्यानंतर माझी टोटल एवढी होणार आहे. म्हणजे कितीतरी पैसे मला इथं ॲड करायचे, कितीतरी रुपीज मला ॲड करायचे आहेत. मी ॲड करणार आहे बघा कसं होतं आहे. 0 0 0 0 इथं 0, ह्या 0मध्ये 0 ॲड केला, 0 ॲड केला, 0 ॲड केला, 0 ॲड केला, 0 ॲड केला. तर ह्याच्यात मी 0 ॲड केला तर मला 0च मिळणार आहे. मला काय पाहिजे होतं इथं 0, तर मला ह्याच्यामध्ये 0 ॲड केल्यानंतर 0 मिळाला. दुसऱ्या प्लेसमध्ये जावा, 0 0 0 0 0 4 आहे. 0मध्ये 4 ॲड केलं तर 4 झालं. 4मध्ये किती ॲड केल्यानंतर मला हा 0 मिळणार आहे. बघा बरं, लॉजिक सांगते तुम्हाला. थोडंसं 1 मिनिट बघा काय करायचं आहे. हा आता मला ह्याची टोटल किती आली, 4 आली. ह्याची टोटल बघा, 0 0 0 + 4 4 आली. ह्या 4मध्ये कोणता तरी नंबर एक ॲड केल्यानंतर मला हा 0 पाहिजे सेकंड नंबरचा. मग 0 येण्यासाठी मी किती ॲड करेन, 6 ॲड करेन. 4 5 6 7 8 4 5 6 7 8 9 आणि 10. 6 ॲड केले की मला 10 मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. पण मला इथला 0 मिळाला, तर मी 4मध्ये 6 ॲड केलं. आता काउंट करा बघू काय झालं. हा मी 6 ठेवला इथं, काय झालं बघा, 0 0 0 0 0 4 4 झालं इथपर्यंत. 4मध्ये 6 ॲड केले की 10 येतं. 10चा 0 कॅरी झाला 1, कॅरी झाला 1. इथं मी 1 लिहिणार आहे. 1 1 1 1 1 + 5 6 1 आणि 5 6 6 आणि 2 8 8 आणि 5 13 13 आणि 6 13 आणि 6 19. 19मध्ये किती, 19मध्ये टोटल किती आली माझी ही वरची, 19 आली. त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर मला हा 5 पाहिजे. कोणता तरी नंबर ॲड केल्यानंतर मला इथं 5 मिळायला पाहिजे. मग बघा बरं, 19 20 21 22 23 24 25 म्हणजे 5 येण्यासाठी मला ह्याच्यामध्ये 6 ॲड करायला लागेल. 6 ॲड केलं की मला 25 मिळाल. बट मला हा 5 मिळाला इथला. म्हणजे मी काय केलं, ह्याच्यामध्ये 6 ॲड केले. बघा बरं आता, 5 आणि 2 7 7 आणि 5 12 12 आणि 6 18 आणि हा कॅरी झालेला 1 19 19 आणि हे 6 19 20 21 22 23 24 25 25चे 5 झाले, कॅरी झाले 2 2 आले. मग 4 आणि 2 6 आणि 1 7 8 9 10. 10मध्ये बघा ह्याची टोटल आली 10 आणि इथला एक नंबर ॲड करायचा आहे. 10मध्ये 10मध्ये ह्याची टोटल आली 10. 10मध्ये ॲड केल्या मला हे 2 मिळायला पाहिजे. 2 मिळवण्यासाठी मला किती ॲड करायला लागेल, 10 पासून पुढे जावा, 10 11 12. बघ ह्याच्यामध्ये मी किती ॲड करणार आहे, तर 2. बघा बरं किती झाले, 12. मग इथं मी 2 ॲड केले तर येत आहेत 12. माझं ॲन्सर मला मिळालं. 12च पाहिजे होते खाली, मला 12 मिळाले. तर आन्सर आहे 2660. करेक्ट ॲन्सर मिळालेला आहे. तर तुम्हाला हे समजलं का बघा.
काय केलं की मी हा जो नंबर आहे तो ह्याच्यामध्ये ॲड करत गेले, ऑटोमॅटिक मला हा सरप्लस मिळाला. पहिली गोष्ट काय बघायची, कोणत्या साईडची टोटल जास्त आहे. माझ्या हे लक्षात आलं की क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे. कशापेक्षा, तर डेबिट साईडपेक्षा. तुम्ही खूप अवघड पद्धतीनं क्लोजिंग करता, ती चुकीची मेथड आहे, फार वेळ जातो आणि लवकर करेक्ट येईल याची पण गॅरंटी नसते. पण अशा मेथडनी करेक्ट येतं, प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला येईल. नाहीतर तुमच्या मेथडनी जर तुम्हाला नाही कळलं तर करू शकता, बट ही मेथड तुम्ही कराच. कारण तुम्हाला जोपर्यंत तुम्ही अकाउंटिंग करताय तोपर्यंत तुम्हाला अकाउंट क्लोज करावे लागतात, दररोज क्लोज करावे लागतात. तुमच्या मेथडनी ती वेळ खूप जाते, तशी वेळ घालवू नका, कारण पेपर कवर होत नाही टायमिंगमध्ये. म्हणून तर ही मेथड माझी शिकण्याचा प्रयत्न करा. दररोज तुम्ही व्हिडिओ बघत राहिला तर तुम्हाला माझे ॲडिशन म्हणजे डिफरन्स कसा फाईंड करायचा ते कळेल. आता हा जो सरप्लस आहे तो कॅपिटलमध्ये ॲड होतो, म्हणून मी इथं ॲड करणार आहे सरप्लस. किती आला, तर 2660. हा ॲड करून मी बाहेर काढणार आहे. 660 7660 ॲड करणं सोपं असतं. आता दोन्ही साईड आपल्या क्लोज झाल्या पाहिजेत. दोन्ही साईड आपल्या क्लोज, समोरासमोर क्लोज करायचं, त्याला डबल अंडरलाईन टाकायची, विसरायचं नाही. तर इथं आहे 606 6 2 8 7 आणि 1 8 8860. इथं बघा बरं, 0 6 5 आणि 3 8 7 आणि 1 8 झालं. दोन्ही साईडनी माझा प्रॉब्लेम क्लोज झाला. माझी दोन्ही साईड इक्वल आल्या. माझा आन्सर आहे करेक्ट. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आणि मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं आणि खूप सुंदर शिकवणार आहे. तुम्ही फक्त लक्ष देऊन बघा, नक्की व्हिडिओ बघत राहा, म्हणजे तुम्हाला क्लोज करण्याच्या मेथड्स कळतील, लॉजिक कसं वापरायचं आहे ते कळेल. कोणताही ॲटम लर्न न करता बाबा कसं ॲडजस्टमेंट कशा करायच्या असतात. तुम्हाला खूप सारे जण सांगतील की ॲडजस्टमेंट लर्न करा, पण ॲडजस्टमेंट लर्न करण्याची गरज नाही. समजून घेतला त्याचा अर्थ तर तुम्हाला त्या कशा पोस्ट करायच्या आहेत, ते डेबिटला काय येतं, एक्सपेंडिचरला काय येतं, इन्कमला काय येतं हे कळेल. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बाय.